नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या या यूट्यूब चॅनलवर। तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका। आज आपण बघणार आहोत वर्ग 11वा विषय मराठी, त्यामधील कविता 6वी दवात आलीस भल्या पहाटी। दवात आलीस भल्या पहाटी या कवितेचे कवी आहेत बासी मर्ढेकर। तर आज आपण दवात आलीस भल्या पहाटी या कवितेचा संपूर्ण स्वाध्याय या व्हिडिओमध्ये अभ्यासणार आहोत। तर स्वाध्यायामध्ये कृती, काव्य सौंदर्य, अभिव्यक्ती आणि रसग्रहण या स्वरूपात आपण या कवितेचा स्वाध्याय अभ्यासणार आहोत। स्वाध्यायामध्ये पहिले आहे कृती आणि कृतीमध्ये पहिला प्रश्न आहे योग्य पर्याय निवडून वाक्य पूर्ण करा। आपल्याला खाली काही वाक्य दिली आहेत आणि त्याविषयी त्याचे पर्याय दिले आहेत, तर आपल्याला तो पर्याय योग्य पर्याय निवडायचा आहे आणि दिलेलं वाक्य पूर्ण करायचं आहे। त्यामध्ये पहिलं वाक्य आहे शुक्राच्या तोऱ्यात म्हणजे। शुक्राच्या तोऱ्यात म्हणजे पर्याय 1 शुक्र ताऱ्याच्या तेजस्वी प्रकाशात, 2 शुक्र ताऱ्याच्या आकाशी आगमनात, 3 शुक्र ताऱ्याप्रमाणे उजळणाऱ्या कवी मनात आणि 4 शुक्र ताऱ्याच्या अहंकारीपणात। उत्तर आहे शुक्र ताऱ्याच्या तेजस्वी प्रकाशात। पर्याय क्रमांक 1 शुक्र ताऱ्याच्या तेजस्वी प्रकाशात। तर उत्तर आपण पूर्ण वाक्यामध्ये लिहूया, शुक्राच्या तोऱ्यात म्हणजे शुक्र ताऱ्याच्या तेजस्वी प्रकाशात। दुसरं वाक्य आहे हिरवे धागे म्हणजे। हिरवे धागे म्हणजे पर्याय हिरव्या रंगाचे सूत, 2 हिरव्या रंगाचे कापड, 3 हिरव्या रंगाचे गवत आणि 4 ताजा प्रेमभाव। उत्तर ताजा प्रेमभाव। पर्याय क्रमांक 4 हिरवे धागे म्हणजे ताजा प्रेमभाव। तर उत्तर आपण पूर्ण वाक्यामध्ये लिहूया, हिरवे धागे म्हणजे ताजा प्रेमभाव। आता तिसरं वाक्य आहे सांग धरावा कैसा पारा। सांग धरावा कैसा पारा म्हणजे पर्याय 1 पाऱ्यासारखा निसटणारा अनुभव, हातातून निसटणारा पारा, पाऱ्यासारखा चकाकणारा, पाऱ्यासारखा पारदर्शक असलेला। उत्तर पाऱ्यासारखा निसटणारा अनुभव। पर्याय क्रमांक 1 पाऱ्यासारखा निसटणारा अनुभव। सांग धरावा कैसा पारा म्हणजे पाऱ्यासारखा निसटणारा अनुभव। आता तिसरं वाक्य आहे अभ्रांच्या शोभेत एकदा म्हणजे। अभ्रांच्या शोभेत एकदा म्हणजे पर्याय आकाशात अल्पकाळात शोभून दिसणाऱ्या ढगाप्रमाणे, 2 काळ्या मेघाप्रमाणे, 3 आकाशात गरजणाऱ्या ढगाप्रमाणे आणि 4 आकाशात धावणाऱ्या ढगाप्रमाणे। उत्तर आहे आकाशात अल्पकाळ शोभून दिसणाऱ्या ढगाप्रमाणे। पर्याय क्रमांक 1 आकाशात अल्पकाळ शोभून दिसणाऱ्या ढगाप्रमाणे। अभ्रांच्या शोभेत एकदा म्हणजे आकाशात अल्पकाळात शोभून दिसणाऱ्या ढगाप्रमाणे। अशा प्रकारे आपण कृती करा मध्ये पहिला प्रश्न योग्य पर्याय निवडून वाक्य पूर्ण केली आहेत। कृती करामध्ये दुसरा प्रश्न आहे प्रेयसीच्या दृष्टीभेटीनंतर। प्रेयसीच्या दृष्टीभेटीनंतर प्रेयसीविषयी कवीच्या मनात निर्माण झालेले प्रश्न निवडा। खाली आपल्याला 8 प्रश्न दिले आहेत, तर त्यामधून आपल्याला प्रेयसीच्या दृष्टीभेटीनंतर प्रेयसीविषयी कवीच्या मनात निर्माण झालेले प्रश्न निवडून लिहायचे आहेत। तर पहिले मी प्रश्नात 8 प्रश्न वाचून दाखवते, त्यामधून आपण उत्तरात निवडलेले प्रश्न लिहूयात। तर प्रेयसीचे नाव काय, ती वळून पाहणे का विसरली असावी, भूतकाळातील प्रेम विसरली असल्यास आता ओळख कशी द्यावी, ती कुठे राहते, तिचे लक्षण असताना तिचे सौंदर्य कोणता इशारा देत असावे, तिने सुंदर वस्त्र परिधान केले आहेत का, तिचे डोळे कोणता इशारा देतात, तळहाताच्या नाजूक रेषावरून प्रेमाच्या भवितव्याची भाकीत कोणी करावी। तर या प्रश्नामधून आपल्याला प्रेयसीच्या दृष्टीभेटीनंतर प्रेयसीविषयी कवीच्या मनात निर्माण झालेले प्रश्न निवडून लिहायचे आहेत। तर उत्तर पहिला प्रश्न आहे ती वळून पाहणे का विसरली असावी। दुसरा प्रश्न आहे भूतकाळातील प्रेम विसरली असल्यास आता ओळख कशी द्यावी। तिसरा प्रश्न आहे तिचे लक्षण असताना तिचे सौंदर्य कोणता इशारा देत असावे। चौथा प्रश्न आहे तिचे डोळे कोणता इशारा देतात। आणि 5वा प्रश्न आहे तळहाताच्या नाजूक रेषावरून
प्रेमाच्या भवितव्याचे भाकीत कोणी करावे. अशा प्रकारे आपण प्रेयसीच्या दृष्टीभेटीनंतर प्रेयसीविषयी कवीच्या मनात निर्माण झालेले प्रश्न निवडून या ठिकाणी लिहिले आहेत आणि प्रश्न पूर्ण केला आहे. प्रश्न दुसऱ्यामध्ये आ आहे, खालील अर्थाच्या ओळी कवितेतून शोधून लिहा. खाली आपल्याला काही अर्थ लिहून दिले आहेत, तर त्या अर्थाच्या ओळी आपल्याला कवितेच्या अनुसरून लिहायच्या आहेत. तर यामध्ये पहिली ओळ आहे, वर्तमानातील ताज्या आठवणीचं जर विरून चालल्या असतील तर अनोळखी झालेल्या गतकाळातील प्रेमाची आता ओळख तरी कशी द्यावी. ह्या अर्थाच्या संबंधित ओळी आहेत. ओळी पुन्हा एकदा ऐका. वर्तमानातील ताज्या आठवणीचं जर विरून चालल्या असतील तर अनोळखी झालेल्या गतकाळातील प्रेमाची आता ओळख तरी कशी द्यावी. तर आता आपल्याला अर्थाच्या ओळीवरून कवितेच्या ओळी शोधून लिहायच्या आहेत. तर उत्तर, अनोळख्याने ओळख कैशी गतजन्मीची द्यावी सांग. अनोळख्याने ओळख कैशी गतजन्मीची द्यावी सांग. कोमल ओल्या आठवणींची ऐथल्याच जर बुजली रांग. कोमल ओल्या आठवणींची ऐथल्याच जर बुजली रांग. अशा प्रकारे वर्तमानातील ताज्या आठवणीचं जर विरून चालल्या असतील तर अनोळखी झालेल्या गतकाळातील प्रेमाची आता ओळख तरी कशी द्यावी या संबंधीतील कवितेतून शोधलेल्या ह्या ओळी आहेत. आता अर्थाच्या स्वरूपात दुसऱ्या ओळी आपल्याला दिल्या आहेत. तळहातावरील नाजूक रेषा तरी कुठे वाचता येतात. तळहातावरील नाजूक रेषा तरी कुठे वाचता येतात. मग त्यावरून भविष्यकाळातील भेटीचे भाकीत तरी कसे करता येईल. या अर्थासंबंधित ओळीचा आपल्याला कवितेतील ओळी या स्वरूपात लिहायच्या आहेत. तर उत्तर, तळहाताच्या नाजूक रेषा कुणी वाचाव्या कुणी पुसाव्या. तळहाताच्या नाजूक रेषा कुणी वाचाव्या कुणी पुसाव्या. आता अर्थांच्या ओळीमध्ये तिसऱ्या ओळी आहेत. विरल सुंदर अभ्रे अरुणोदयाच्या प्रतीक्षेत असताना अशीच एकदा तू आलीस आणि जवळून जाताना आपल्या आठवणीचा गंध मनात पेरीत गेलीस. ओळी पुन्हा एकदा ऐका. विरल सुंदर अभ्रे अरुणोदयाच्या प्रतीक्षेत असताना अशीच एकदा तू आलीस आणि जवळून जाताना आपल्या आठवणीचा गंध मनात पेरीत गेलीस. या अर्थाच्या ओळी आहेत. यावरून आपल्याला याच्या अनुसरून कवितेच्या ओळी लिहायच्या आहेत. तर उत्तर, दवात आलीस भल्या पहाटी अभ्रांच्या शोभेत एकदा. दवात आलीस भल्या पहाटी अभ्रांच्या शोभेत एकदा. जवळून गेलीस पेरीत आपुल्या मंद पावला मधल्या गंधा. जवळून गेलीस पेरीत आपुल्या मंद पावला मधल्या गंधा. अशा प्रकारे आपण दिलेल्या अर्थांच्या ओळी कवितेतून शोधून लिहिल्या आहेत. प्रश्न तिसरा अ आहे, सूचनेप्रमाणे सोडवा. आणि सूचनेप्रमाणे सोडवण्यासाठी आपल्याला प्रश्न दिला आहे, पहाटी हे उत्तर येईल असा प्रश्न तयार करा. काय आहे? पहाटी हे उत्तर आहे, तर आपल्याला पहाटी हे उत्तर येईल असा प्रश्न तयार करायचा आहे. तर त्याचं उत्तर बघा. प्रेयसी दवात कधी आली. प्रेयसी दवात कधी आली या प्रश्नाचं उत्तर येते प्रेयसी दवात पहाटी आली. म्हणून आपल्याला उत्तरामध्ये प्रश्न लिहायचा आहे. आपल्याला प्रश्नामध्ये उत्तर दिलं आहे म्हणून उत्तरामध्ये आपण प्रश्न लिहिला आहे. आता आपल्याला एका वाक्यात उत्तरे लिहा यावर आधारित काही प्रश्न दिले आहेत, ते आपल्याला सोडवायचे आहेत. त्यामध्ये पहिला प्रश्न आहे, कवीची प्रेयसी केव्हा आली. कवीची प्रेयसी केव्हा आली. उत्तर, कवीची प्रेयसी भल्या पहाटी आली. कवीची प्रेयसी भल्या पहाटी आली. दुसरा प्रश्न आहे, डोळ्यांना कवीने दिलेली उपमा कोणती. डोळ्यांना कवीने दिलेली उपमा कोणती. उत्तर, कवीने डोळ्यांना डाळिंबाचा पारा ही उपमा दिली. कवीने डोळ्यांना डाळिंबाचा पारा ही उपमा दिली. तिसरा प्रश्न आहे, कवीला प्रेयसीची जाणवलेली पावलं कशी आहेत. कवीला प्रेयसीची जाणवलेली पावलं कशी आहेत. उत्तर, कवीला प्रेयसीची जाणवलेली पावलं तरल व मंद आहेत. कशी आहेत. तरल व मंद आहेत. चौथा प्रश्न आहे, प्रेयसीच्या आठवणीसाठी कवितेत आलेली विशेषणे कोणती. प्रेयसीच्या आठवणीसाठी कवितेत आलेली विशेषणे कोणती. उत्तर, प्रेयसीच्या आठवणीसाठी कवितेत कोमल व ओल्या ही 2 विशेषणे दिली आहेत.
कोमल व ओल्या ही काय आहे, दोन विशेषणे दिली आहेत आणि ते प्रेयसीच्या आठवणीसाठी कवितेत उल्लेख केला आहे त्याचा. 5वा प्रश्न आहे, अनोळख्याने हा शब्द कोणासाठी वापरला आहे? अनोळख्याने हा शब्द कोणासाठी वापरला आहे? उत्तर, अनोळख्याने हा शब्द कवीने स्वतःसाठी वापरला आहे. अनोळख्याने हा शब्द कवीने स्वतःसाठी वापरला आहे. अशा प्रकारे आपण एका वाक्यात उत्तरे लिहा हा प्रश्न पूर्ण केला आहे. प्रश्न 3मध्ये आ आहे, खालील चौकटी पूर्ण करा. खालील चौकटी पूर्ण करण्यासाठी आपल्याला एक तक्ता दिला आहे. तर एका बाजूला आपल्याला काही मुद्दे लिहून दिले आहेत आणि दुसऱ्या बाजूला आपल्याला त्या मुद्द्यासंबंधात उत्तर लिहून दिलेल्या चौकटी पूर्ण करायच्या आहेत. तर आपल्याला कवितेचा विषय, कवितेची मध्यवर्ती कल्पना, कवितेतील तुम्हाला आवडलेले शब्दसमूह आणि कवितेतील छंद लिहून दिलेल्या चौकटी पूर्ण करायच्या आहेत. उत्तर, पहिला मुद्दा आहे कवितेचा विषय. तर आपल्याला दिलेल्या कवितेचा विषय काय आहे? तो आहे प्रत्यक्षात किंवा स्वप्नात प्रेयसीचे येणे व जाणे. प्रत्यक्षात किंवा स्वप्नात प्रेयसीचे येणे व जाणे. दुसरा मुद्दा आहे कवितेची मध्यवर्ती कल्पना. दवात आलीस भल्या पहाटी या कवितेची मध्यवर्ती कल्पना काय आहे हे आपल्याला या उत्तरामध्ये लिहायचं आहे. तर बघा, प्रेयसीची आठवणींचे भावोत्कट, प्रेयसीच्या आठवणींचे भावोत्कट वर्णन, आतुरता, उल्हास व व्याकुळता या भावनांचे उत्कट प्रगटीकरण करणे ही या कवितेची मध्यवर्ती कल्पना आहे. तिसरा मुद्दा आहे कवितेतील तुम्हाला आवडलेले शब्दसमूह. कवितेतील तुम्हाला कोणते शब्दसमूह आवडले आहेत ते आपल्याला या ठिकाणी लिहायचे आहेत. तर ते आहेत, लक्ष कुठे अन कुठे पिपासा, लक्ष कुठे अन कुठे पिपासा, सुंदरतेचा कसा इशारा, सुंदरतेचा कसा इशारा. दुसरा शब्दसमूह आहे डोळ्यामधल्या डाळिंबाचा सांग धरावा कैसा पारा, डोळ्यामधल्या डाळिंबाचा सांग धरावा कैसा पारा. अशा या कवितेतील आपल्याला आवडलेले शब्दसमूह आपण लिहिले आहेत. तुम्हाला जर दुसरे शब्दसमूह आवडले असतील तर तुम्ही तेही लिहू शकता. आता यानंतर आहे कवितेतील छंद. कवितेतील कोणते छंद आहेत? ते आहे अनुष्टुप छंद आणि मात्राछंद. अनुष्टुप, मात्राछंद. अशा प्रकारे आपल्याला दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे चौकटी पूर्ण करता येतात. प्रश्न 4 आहे काव्य सौंदर्य. आणि काव्य सौंदर्यामध्ये पहिला प्रश्न आहे डोळ्यामधल्या डाळिंबाचा सांग धरावा कैसा पारा, डोळ्यामधल्या डाळिंबाचा सांग धरावा कैसा पारा या काव्यपंक्तीचा तुम्हाला समजलेला अर्थ स्पष्ट करा. उत्तर, दवात आलीस भल्या पहाटी या कवितेत कवी बासी मर्ढेकर यांनी प्रेयसीच्या भेटीतील आतुरता व व्याकुळता यांचे भावोत्कट वर्णन केले आहे. पहाटेच्या वेळी दव भरल्या प्रहरात घडलेली भेट ही प्रत्यक्ष होती, ती स्वप्नवत होती. त्यातील संभ्रम मनोहारी प्रतिमातून प्रगट केला आहे. शुक्राच्या तोऱ्यात आलेली प्रेयसी तरल पावलामधली शोभा पेरीत अगदी जवळून गेली, पण तिला गतकाळातील प्रेमाच्या आठवणी स्मरत नाहीत. ती वळूनही मागे पाहत नाही. तिच्या नजरेमध्ये सुंदरतेच्या खुणा उमटत नाहीत. तिच्या डोळ्यात प्रेमाची आश्वासक चमक का नाही हे सांगताना कवीने डोळ्यामधल्या डाळिंबाचा पारा, डोळ्यामधल्या डाळिंबाचा पारा ही तरल प्रतिमा वापरली आहे. पारा जसा चिमटीत ठरत नाही, पटकन निष्ठून जातो, डाळिंबाच्या दाण्यातला पांढरा गर चकाकत राहतो, तसे तिच्या डोळ्यातील प्रेम तरळते व नाहीसे होते. प्रेयसीच्या नजरेतील चंचलतेसाठी एक वेगळी, अनोखी व तरल प्रतिमा कवीने सार्थपणे या ओळीत योजली आहे. यावरून आपल्या हे लक्षात येते, जसं आपल्याला पारा हातात धरता येत नाही तसंच कवितेमध्ये प्रेयसीच्या मनात प्रेम दिसते, परंतु ते टिकून राहत नाही, पटकन ते न दिसण्यासारखे होते. अशा प्रकारे डोळ्यामधल्या डाळिंबाचा सांग धरावा कैसा पारा या काव्यपंक्तीचा आपल्याला समजलेला अर्थ स्पष्ट करता येतो. काव्य सौंदर्यामध्ये दुसरा प्रश्न आहे जवळून गेलीच प्रेरित
आपुल्या मंद पावला मधल्या गंधा या ओळीमधील भावसौंदर्य तुमच्या शब्दात लिहा. ओळी पुन्हा एकदा ऐका. जवळूनी गेलीस पेरीत आपुल्या मंद पावला मधल्या गंधा या ओळीमधील भावसौंदर्य तुमच्या शब्दात लिहा. कवी बासी मर्ढेकर यांनी दवात आलीस भल्या पहाटी या कवितेमध्ये स्वप्नवत येणारी प्रेयसी व गुळवणे, तिचे निघून जाणे यातील कातरता व व्याकुळता सहज पण तरल संवेदनशील प्रतिमातून व्यक्त केली आहे. ही कविता ही स्वप्नावर आधारित आहे. त्या स्वप्नामध्ये कवीच्या मनात एक प्रेयसी येते आणि त्याबद्दलच्या भावना कवीने या ठिकाणी लिहिल्या आहेत. बघा, पहाटेच्या वेळी शुक्र ताऱ्याच्या तेजाने आसमंत उजळावा तशी आलेली प्रेयसी तरल पावलामधील शोभा फुलवीत जवळून गेल्याचा भास होतो. कवीला प्रेयसी त्याच्या जवळून गेल्यासारखा त्याला काय होतो, भास होतो, शुक्र ताऱ्याच्या तेजासारखा. गतकाळातील प्रेमभाव, गतकाळातील म्हणजे पूर्वीच्या काळातील, तिच्या डोळ्यात दिसत नाही. जे काही ते दोघांचं नातं होतं ते तिच्या डोळ्यात थोडंही दिसत नाही आहे. कोमल ओल्या आठवणी तिला स्मरत नाहीत. तिला त्या प्रेमामधलं किंवा त्यांच्या नात्यामधलं काहीही आठवत नाही. तिला त्याचं स्मरणसुद्धा नाही आहे. तळ हातावरील रेषा वाचता येत नाहीत. तिचा सारा अनोळखी भाव कवीला व्याकुळ करतो. त्यामुळे कवी काय होतो, त्यामुळे दुःखी होतो. पहाटेच्या विरळ व धुसर ढगांच्या शोभेत, पहाटेच्या विरळ व धुसर ढगांच्या शोभेत आलेली प्रेयसी जाताना मात्र तिच्या प्रेमाचा गंध मागे दरवळत ठेवून निघून जाते. प्रेमाचा गंध म्हणजे या ठिकाणी आपण त्याला आठवणी असंही म्हणू शकतो. अभ्रांच्या शोभेत प्रियेची येणे व निघून जाणाऱ्या मंद पावलामधला गंध मागे उरणे यातील हृदयस्थ कातर करणारा भाव कवीने उत्कटपणे व्यक्त केला आहे. अशा प्रकारे जवळूनी गेलीस पेरीत आपुल्या मंद पावला मधल्या गंधा या ओळीमधला भावसौंदर्य आपल्या शब्दात आपण लिहिला आहे. प्रश्न 5वा आहे अभिव्यक्ती. आणि अभिव्यक्तीमध्ये पहिला प्रश्न आहे, प्रस्तुत प्रेम कवितेचे तुम्हाला जाणवलेले वेगळेपण स्पष्ट करा. प्रस्तुत प्रेम कवितेत आपल्याला कविता दिली आहे दवात आलीस भल्या पहाटी. तर या कवितेमध्ये आपल्याला काय वेगळेपण जाणवले आहे ते आपल्याला उत्तरामध्ये लिहायचं आहे. तर उत्तर, बासी मर्ढेकर यांच्या बहुतांश कविता मानवी जीवनातील नगण्यता व वैफल्यग्रस्तता चितारित करणाऱ्या आहेत. त्या भावोत्कट आहेतच, पण चिंतनशीलता हा त्यांचा स्थायी भाव आहे. या पार्श्वभूमीवर प्रस्तुत दवात आलीस भल्या पहाटी, प्रस्तुत ही कविता आहे. या पार्श्वभूमीवर दवात आलीस भल्या पहाटी ही कविता वेगळी ठरते. प्रेमभावनेने ओथंबलेली ही कविता त्यातील व्याकुळतेने मनाला भिडते. या ठिकाणी प्रेयसीला म्हणजे स्वप्नात आलेल्या त्यांच्या प्रेयसीला काहीही आठवत नाही. मन कवीचं मन हे व्याकुळ झालेलं आहे हे आपल्याला या कविते म्हणून व्यवस्थित जाणवत आहे. म्हणूनच त्याला आपल्याला म्हणता येते प्रेमभावनेने ओथंबलेली ही कविता त्यातील व्याकुळतेने मनाला भिडते. प्रेयसीचे येणे व जाणे हे प्रत्यक्ष आहे की स्वप्नवत आहे हे आपल्याला माहीत आहे की ही स्वप्नात लिहिलेली कविता आहे. म्हणून ती कधी येते आणि पटकन निघून जाते. आपलंही स्वप्न तसं जाते, पडते आणि आपण उठून पाहतो तेव्हा काहीही नसते. तसंच या ठिकाणी या कवितेमध्ये स्पष्ट केलं आहे. हा संभ्रम कवितेच्या प्रत्येक कडव्यात तरळत राहतो. गतकाळातील प्रेमाची तिला विस्मृती झाली आहे की काय? प्रेमी जीवनात विरह प्रबळ ठरतो. विरह म्हणजे आपला दुरावा, तो काय असतो, प्रबळ ठरतो. आपल्याला तो थोडाही सहन होत नाही. प्राक्तनाच्या रेषा चुकीच्या असतात का? नजरेतील हरवून आठवणी बुजून जातात का? आपल्या ज्या आठवणी असतात नजरेमध्ये, प्रेमामधल्या, मैत्रीमधल्या, त्या विरून जात असतात का, बुजून जात असतात का? असे अनेक प्रश्न कवीच्या मनात निर्माण होत आहेत. असे अनेक अनुत्तरित प्रश्न या कवितेमध्ये निर्माण होतात व प्रेमी जीवनातील हतबलता प्रकर्षाने काळजाला पोखरत नेते. प्रेमी जीवनातील हतबलता, निराशता प्रकर्षाने काळजाला पोखर नेते. ते काय करते? काळीज चिंताग्रस्त बनवते. शेवटी स्मरणगंध उराशी जपावा हेच कवीने भागध्येय नशीब ठरते. शेवटी स्मरणगंध उराशी जपावा म्हणजे जेव्हा प्रेयसी जाते काहीही उरत नाही तेव्हा फक्त तिच्या आठवणीच आपण उराशी जपाव्यात हेच कवीचे नशीब ठरते. त्यालाच आपण भागध्येय असं म्हणलं आहे.
तसेच समकालीन प्रेम कवितेतील आनंददायी उत्कट आविष्कार, समकालीन प्रेम कवितेतील आनंददायी उत्कट आविष्कार प्रस्तुत कवितेत दिसून येत नाही. प्रेम भावनेचा वेगळा दृष्टिकोन या कवितेत प्रत्ययास येत असल्यामुळे ही प्रेम कविता वेगळी व अनोखी ठरली आहे. अशा प्रकारे आपल्याला दवात आलीस भल्या पहाटी या प्रस्तुत प्रेम कवितेत जाणवलेले वेगळेपण स्पष्ट करता येते आणि अभिव्यक्तीमध्ये दिलेला हा प्रश्न पूर्ण करता येतो. प्रश्न 6वा आहे रसग्रहण, आणि रसग्रहण यावर आधारित दिलेला प्रश्न आहे दवात आलीस भल्या पहाटी या कवितेचे रसग्रहण करा. दवात आलीस भल्या पहाटी या कवितेचे रसग्रहण करा. उत्तर: प्रेयसीचे आगमन व निर्गमन हे प्रत्यक्ष आहे की स्वप्नवत आहे याचे व तिच्या सौंदर्याचे विंभ्रमाचे भावोत्कोटन आलेखन करणे ही दवात आलीस भल्या पहाटी या कवितेची मध्यवर्ती कल्पना आहे. प्रेयसीच्या भेटीची आतुरता व त्यातील कातर व्याकुळता हा या प्रेम कवितेचा स्थायी भाव आहे. म्हणजे प्रेयसीचे आगमन व निर्गमन हे प्रत्यक्ष आहे की स्वप्नवत आहे हे कवीला या ठिकाणी व्यवस्थित कळत नाही आहे. ते नेमकं त्याला असं खरं वाटते की खोटं वाटते हेही त्याला समजून नाही राहिलं. या आधारावर ही कविता आहे. कवीला ही प्रेयसीच्या भेटीची आतुरता लागली आहे आणि तिला प्रेयसीला यामधलं काहीही आठवत नाही म्हणून तो व्याकुळ झाला आहे, दुःखी झाला आहे. हा या प्रेम कवितेचा स्थायी भाव आहे. शुक्राच्या तेजस्वी आभेमध्ये तोऱ्यात येणारी प्रेयसी विरळ धुसर अभ्रांच्या शोभेत स्मरणगंध मागे ठेवून निघून जाते. या ठिकाणी प्रेयसी येत आहे पण तिला कशाचंही स्मरण नाही आहे. ती विरळ धुसर अभ्रांच्या शोभेत स्मरणगंध मागे ठेवून येते आणि निघून जाते. या दरम्यानची मानसिक घालमेल कवीने उत्कट व अनोख्या प्रतिमामधून साकार केली आहे. अनेक गूढरम्य भावनांचे जाळे या कवितेत कवीने विणले आहे. समकालीन प्रेम कवितेत आढळून न येणाऱ्या वेगळ्या भावरम्य प्रतिमा कवीने या कवितेत मांडल्या आहेत. प्रेमभावनेचे हिरवे धागे डोळ्यामधील डाळिंबाचा पारा म्हणजे आपल्याला डाळिंबाचे दाणे खातो त्यामध्ये तो पांढरं दिसते, त्याला या ठिकाणी डाळिंबाचा पारा मधला आहे. आणि ही उपमा कवीने कवीच्या स्वप्नमय प्रेमाला दिली आहे. आठवणींची रांगच लागलेली आहे. तांबूस नखावरील शुभ्र चांदण्या पावलांचा गंध कवी येते आणि कवीला त्या कवीच्या प्रेयसीच्या पावलांचा गंध यायला लागतो. इत्यादी भावगर्भ प्रतिमातून प्रेमभावनेतील व्याकुळता प्रत्येक रीतीने प्रगट झाली आहे. रसिकाला खिळवून ठेवणारी ही प्रतिसृष्टी केवळ अनोखी आहे. ही कविता वाचताना जे रसिक आहेत, जे कविता वाचक आहेत ते काय करतात, अतिशय मनोभावे आणि आतुरतेने ही कविता वाचतात. प्रेमात बुडून गेलेल्या जीवासाठी प्रेयसीचे अनोळखी वर्तन हृदयाला पीड पाडणारे आहे. तसेच प्रेमातील हेच भागधेय आहे की काय, भागधेय म्हणजे हेच आपल्या नशिबात लिहिले आहे म्हणून असे घडावे असं कवीला वाटते. प्रेमाची परिणती विरहात होते का, प्रेमाची परिणती म्हणजे शेवट हा विरहात म्हणजे दुःखात होते का. केवळ उराशी स्मृती व प्रेमगंध जपणे हीच प्रेमाची अपरिहार्यता असते का. केवळ शेवटी काय होते, बऱ्याच वेळी असं होते की शेवटी स्मृती आणि त्या आठवणीच आपल्याला जपून ठेवाव्या लागतात. म्हणून या ठिकाणी आपल्याला कवी म्हणतात की केवळ उराशी स्मृती व प्रेमग्रंथ जपणे हीच प्रेमाची अपरिहार्यता असते का, इत्यादी चिंतनशील व आशय या कवितेतून दृग्गोचर होत राहतो. अनुष्टुप छंदात बांधलेली ही यमकप्रधान रचना तिच्या अंतर्गत नाद व लय यामुळे रसिकाच्या ओठात गुणगुणत राहते. त्यामुळे प्रेमातील कातरता अधोरेखित करणारी ही बासी मर्ढेकर यांची अनोखी प्रेमकविता मला अत्यंत प्रिय आहे आणि ही कविता अभ्यासल्यानंतर वाचल्यानंतर सगळ्यांनाच आवडण्यासारखी आहे. अशा प्रकारे आपल्याला दवात आलीस भल्या पहाटी या कवितेचे रसग्रहण करता येते. अशा प्रकारे आपण दवात आलीस भल्या पहाटी या कवितेचा संपूर्ण स्वाध्याय या व्हिडिओमध्ये अभ्यासला आहे.
अशाच प्रकारची नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा. आमचे हे व्हिडिओ लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी बाजूला दिलेल्या बेल आयकॉन बटनवर क्लिक करा. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, मित्रमैत्रिणीमध्ये शेअर करा. काही समस्या असतील, काही अडचणी असतील, शिवाय काही सूचनाही असतील तर कमेंट करा. हा व्हिडिओ शेवटपर्यंत